नमस्कार सर्वांना. आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर पाहूया. इथे तुम्ही इथे पाहू शकता दिनांक या पत्रामध्ये दिनांक दिलेला आहे 24 जून 2025. नवीन आजचाच हा नवीन JR आहे. तर तुम्ही पाहू शकता नवीन JR, जसं की नवीन अपडेट, कुठलाही नवीन JR ज्या दिवशी नवीन आणखीन तो आलेला असतो कुठलाही माहिती, तर त्या संदर्भात लगेच अपडेट आला की तुम्हाला त्या संदर्भात लगेच व्हिडिओ बनवून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. तर अशाच माहितीसाठी या चॅनलवरती नवीन असणारे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचा जो बटन असतो, बेल आयकॉन असतो, त्याला ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या. हा सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशाच संदर्भातले नवीन अपडेट्स, नवीन माहिती असलेले सर्वात माझे व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवून अपलोड केला की सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सहज मिळते. तर पाहूया ती माहिती काय आहे ते. तर तुम्ही इथे पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा नवीन JR आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 22/2025 इथे पूर्ण तुम्ही पाहू शकता आणि दिनांकही आपण पाहिलेले आहोत, आजचाच आहे 24 जून 2025चा. तर इथे संदर्भ दिलेले आहेत 1 व 2. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक आहे. पुढे आयुक्त 2 नंबरला आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पुढे क्रमांक आहेत. तर प्रस्तावना काय आहे ते पाहूया. एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका 1,10,669 अंगणवाडी मदतनीस व यांचे 1,10,659 अशी एकूण 2,21,338 मानधनी तत्वावर पदे मंजूर आहेत. म्हणजे मदतनीस आणि कार्यकर्ती यांची संख्या इथे तुम्ही पाहू शकता. आणि 2,21,338 या मानधनी तत्वावरती पदे मंजूर आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तर सदरचा प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे. तर ही प्रोत्साहन भत्ता जे आहे ऑक्टोबर महिन्यात 2024 पासून चालू झालेला आहे, ऑक्टोबर महिन्यात. तथापि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते. आता पोषण ट्रॅकरमध्ये जे काम करत होतो त्याच्या निकषानुसार जे गुणांकन टक्केवारी गुण देणे ते शक्य होत नव्हतं. तर प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक 1 येथील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीचे दिनांक 28/5/2025 गेल्या महिन्याचा 28/5/2025 रोजीच्या बैठकींमध्ये विचारविनिमय करण्यात आला. तर मेमध्ये झालेला आहे हा बैठक. त्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील पत्रान्वये सादर केलेल्या
प्रस्तावास अनुसरून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर आता त्यात शासन निर्णय काय आहे ते पाहूया. तुम्ही ते पाहू शकता. शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. कामाचे स्वरूप आहे आणि प्रोत्साहन भत्त्याचे निकष आहेत. तर एकूण किती आहेत कामाचे स्वरूप, तर 1 नंबरपासून टोटल 10 नंबरपर्यंत कामाचे निकष आहेत. म्हणजे 10 जसं 1 काम 2 काम असं पूर्ण नंबर कामापासून 10 आहेत. 10पासून त्यांचे 10 निकष इथे पाहू शकता. 1 नंबरला एक समुदाय आधारित CBE कार्यक्रम. दरमहा किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम CBEचे कार्यक्रम घेणे व त्यांची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे. तुम्ही ते पाहू शकता. हा 1 नंबरचा आहे आणि हा 1 नंबरचा त्याचे कार्यक्रमाची नोंद. परत 2 नंबरला आहे घरपोच आहार म्हणजे THR वितरित केला जातो. दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येत 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THRचे वाटप करणे. ते पोषण ट्रॅकरला नोंदी घेणे त्याची. इथे 2 नंबरचं आणि ते 2 नंबरचं तुम्ही पाहू शकता. आणि 3 नंबरला पाहूया. 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण. तर इथे त्याचे निकष पाहूया. 3 ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती दाखवणे. बघा, हा फार मुद्दा महत्त्वाचा आहे. जेणे की म्हणजे पोषण ट्रॅकरच्या भत्त्यांमध्ये आपल्याला उपयोगी येईल. तर 3 नंबरचा काय म्हणतो की 3 ते 6 वर्षाची बालकांना किमान 80% तरी म्हणजे 16 दिवस तरी उपस्थिती राहायला हवी. तर 4 नंबरचा आहे गरम ताजा आहार HCM. 3 ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांना दरमहा 21 दिवस आहाराचे वाटप. सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत, पूर्ण वाचून घ्या. आणि 5 नंबरला आहे VHND आहार आरोग्य दिवस. तर दरमहा एका VHSND आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याचे पोषण ट्रॅकरवर नोंदणी घेणे. प्रत्येक महिन्याचा लसीकरण दिवस असतो प्रत्येक गावांमध्ये. तसं एक ठरलेला वेळ असतो, ठरलेला दिवस असतो प्रत्येक महिन्यात. ते नोंदी घेणे फार आवश्यक आहे पोषण ट्रॅकरला. आणि 6 नंबरला आहे सॅम अतितीव्र कुपोषित व मॅम मध्यम कुपोषित अशा अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे. म्हणजे एखादा सॅमचं बालक आहे, मॅमचं बालकं आहेत, ते मागील महिन्यापेक्षा पुढील महिन्यामध्ये सध्याच्या महिन्यामध्ये कमी झालेले असावे. तर 7 नंबरला आहे साऊ म्हणजे अतितीव्र कमी वजन व माऊ म्हणजे मध्यम तीव्र वजन. असे साऊ व माऊ असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे. तर 8 नंबरला आहे HCM गरम ताजा आहार व THR घरपोच आहार साठा नोंदी घेणे. इथं तुम्ही पाहू शकता 8 नंबरचं बघितलं आपण. आणि तेच पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल. तर 9 नंबरला आहे स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. इथे पाहूया. तर स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. आणि 10 नंबरला आहे खुजी बालके म्हणजे बुटके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीने कमी असणे. आपण पूर्ण इथे ते कामाचं स्वरूप काम
जे पोषण ट्रॅकरवरचे काम आहेत 10 प्रकारचे ते काम पाहिलेले आहोत आणि त्यानुसार मिळणारे प्रोत्साहन भत्ता तेही पाहिलेले आहोत. तर पुढील पाहूया. तर 2 नंबरला आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर 2 नंबरला आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे. तदनुषंगाने उपरोक्त नमूद 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालील प्रति महिना प्रोत्साहन भत्ता अनुदेय राहील. तर वरील आपण 10 कामे पाहिलेली आहोत. त्या 10 जे निकष आहेत त्यापैकी निदान 7 निकष पूर्ण करणाऱ्यांना तर काय काय भेटते तो पाहूया. 7 पासून चालू होणारे तर अंगणवाडी केंद्राकरिता किमान पात्र निकष 7 पर्यंत आहेत. इथून पाहू शकता 1 नंबरला 7 आहे. आणि अंगणवाडी सेविकांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता 7 जर निकष पूर्ण केला तर 1400 रुपये आणि मदतनीसला भेटतील 700 रुपये. आणि जर 8 निकष पूर्ण केले तर इथे 1600. तुम्ही इथे पाहू शकता 8 निकष पूर्ण झाला की 1600 रुपये अंगणवाडी सेविकेला आणि मदतनीसला 800 रुपये. आणि 9 निकष जर पूर्ण केले तर 1800 रुपये अंगणवाडी सेविकेला आणि 900 रुपये अंगणवाडी मदतनीसला. आणि 10 निकष जर पूर्ण झाले तर अंगणवाडी सेविकेला 2000 रुपयेचा प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीसला 1000 रुपयेचा प्रोत्साहन भत्ता भेटेल. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता माहितीस्तव. तर इथे आहे 3 नंबरला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषांच्या आधारे परिगणना करून दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी करावी. सदरहून आदेश माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला व बाल विकास यांचे अध्यक्षतेखाली समिती घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर 5 नंबरला पाहूया. वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रकारे येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक ते तुम्ही नंबर पाहू शकता 1/1/2236 पोषण आहार 2 पोषण अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम. तर 08/05 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100% ते नंबर दिलेला आहे. 2 मजुरी यश लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भाग घेण्यात यावा. तर तुम्ही इथे पाहू शकता 6 नंबरला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इथे तुम्हाला वेबसाईट दिलेला आहे, संकेतस्थळ दिलेलं आहे www.maharashtra.government.in असं संकेतस्थळ आहे. उपलब्ध करण्यात आला असून त्या संकेत क्रमांक आहे ते असं आहे. तुम्ही पूर्ण पाहून घ्या. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आजचाच दिनांक आहे आणि नवीन अपडेट आल्याबरोबरला मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि असेच कायम या चॅनलवरती नवीन अपडेटनुसार आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न असतो माझा. आणि चॅनलला नवीन असणारे सर्व ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्याने अशाच महत्त्वाच्या माहिती तुम्हाला सहज उपलब्ध होतील. सर्वात आधी तुम्हाला मिळतील ते. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्व ताईंना ह्या कुठले काम केल्यानंतर किती केल्यानंतर त्याचं किती प्रोत्साहन भत्ता मिळतो हे माहिती असायला हवं. कारण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेअर करा, इतर ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक केल्याने मला काय वाटतो की उत्साह येतो. अशा संदर्भातले माहितीच्या संदर्भातले व्हिडिओज बनवायला मला उत्साह येतो. तर सर्व ताईंना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असणारे नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर सर्व ताईंचं धन्यवाद.